जे रेपिस्ट आहे ना, ह्या लोकांना अशी शिक्षा दिली पाहिजे. ही बांधून मारतात ना, हे सेम तसं केलं पाहिजे, सेम. हो गाईज, हा सेल्युलर जेल आहे आणि या जेलच्या आपण काल रात्री शो बघायला आलतो. शो बघितला आपण, तिथून नंतर गेलो आणि आता आपण आलो आहे, कारण की जेल काल विजिट नाही केली, फक्त शो बघून गेलो. आता विजिट करणार आहे आपण जेल. आता तिकीट त्यांचं काहीतरी 1 मिनटं, त्यांचं तिकीट आहे ना तो 1 वाजता भेटणार, कारण लंच टाईम झाला आहे त्यांचा. वाजलेत किती, 1:45 होतो आहे. तर लंच टाईम झाल्यानंतर आपण जाणार, मग विजिट करणार, मग इकडून बघू जेवू वगैरे, मग इथून जाऊ आतमध्ये पण दाखवू, बघू इथं आलो असेल तर आता तरी शूट करू आपण. तर भेटूया डायरेक्ट पुढे. गाईज तिकीट फेअर सेल्युलर जेलचे आणि आम्ही 30 रुपये पर पर्सन आहे आणि एक काका आमच्यासोबत होते. आम्ही तिकीट घेतलं आहे. आता मी 3 तिकीट एकामध्ये हे केलेत. आमचं तिकीट झालं आहे आणि इथं कोणतरी एक्सपायर झालं आहे. आता आपण जाऊया जेलमध्ये, बघू आतमध्ये शूट करायचे चान्सेस आहेत की नाही. जर असतील तर आपण नक्कीच दाखवू, नसतील तरी ओके. तर भेटूया डायरेक्ट आतमध्ये, चला. सेल्युलर जेल, वंदे मातरम. इथं आग पेटले म्हणजे मशाल ज्योत आपण बोलतो तिला, ती आहे. आणि आपण आलो सेल्युलर जेलमध्ये, फिरू इथं बघू. इथं रात्री, काल रात्री शो दाखवलेला. प्रोजेक्टर तिथे एक मोठा प्रोजेक्टर आहे, तो काही प्रोजेक्टर तिथे आहे आणि इथे एक मध्ये आहे, ते तिथे एक खाली लावला प्रोजेक्टर, नुसतं प्रोजेक्टर. आणि या जेल म्हणजे या जेलच्या भिंती पण त्याच आहेत, त्या वाच्याच. फाशीघर बघूयात आपण, चला. फाशीघर मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे पण काहीतरी शिक्षा होती तेव्हाच्या काळातली. बघा केवढी मोठी जेल आहे आणि त्या लाईटी आहेत ना, त्या लाईटी त्याचा बादशाह आहेत, एक नंबर. मस्त एकदम भारी केलं आहे. म्हणजे जेल भारी नाही बोलू शकत आपण, तेव्हा त्यांना त्रास झाला माहिती आहे, ते त्याबद्दल मी नाही बोलत. हा बघा प्रोजेक्टर बघा माझ्या मागं, दिसतंय का केवढा बाप प्रोजेक्टर आहे. हे काय, फाशीपूर्व अंतिम क्रिया सकाळ. अच्छा, इथं काहीतरी होतं, इथं दिलं आहे, हे बघा. आणि ही जेल आहे. तर जेलमध्ये तर A to Z लायटिंग केली त्यांनी. एवढा भारी लायटिंग सेटअप केला आहे ना बेकार. इथं काय, कार्यशाला. हे बघा, हे वाचा तुम्ही नंतर. हे बघा, मी 2x करतो तुमच्यासाठी. हे बघा, ठीक आहे. ज्याला इंग्लिशमध्ये पाहिजे इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये पाहिजे मराठीमध्ये, हिंदी असेल मराठी नसेल, सॉरी. हे बघा, हे पण 2x करतो. हे बघा, जेल कोरू तेल घाणी, तेल काढून घ्यायचे बघा. तेल की घाणी ऑइल मिल. हे बघा, हे असं असायचं. आणि त्यांना एवढं तेल सांगायचं काढायला की म्हणजे एका बैलाकडून सांगितलं ना तर बैलसुद्धा तेवढं काढत नव्हतं, तेवढं यांना काढायला सांगायचे. बघा, इथून खाली इथं निघत असलं वाटतं, हे गोल 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 फिरून. हे बघा असं. हा म्हणजे हा नारळ फोडल हा माणूस ह्याच्यावर, आणि नंतर हे पण काहीतरी, हे माहीत नाही मला. आणि हा फिरवत बसल एवढं जड, आणि तेवढं तेल निघालं पाहिजे, नाही तर त्यांना मारायचे वगैरे, हलाल करायचे त्यांचे. जे आपल्या देशासाठी लढले, कोण काय पण गुन्हा केला, आवाज उचलला लगेच त्याला इकडं आणून टाकायचे या जेलमध्ये. आणि हे बघा असं, अच्छा असं बांधून मारायचे. भेंडी असं बांधून मारलं तर बाबा बाबा. हे आताचे रेपिस्ट आहेत ना, यांना लोकांना अशी शिक्षा दिली पाहिजे. हे बघा गोण्यांचे कपडे,
पण चेन अशी. हे काय बार फिटर आणि क्रॉस बार फिटर. हे तर डायरेक्ट हातात लॉक, पायाने हात लॉक, म्हणजे चालेल फक्त हा. आणि याला काहीतरी कमरेला आणि हाताला गळ्याला पण. बापरे. हे आताचे रेपिस्टेशन ना गाईज. मिनिट मी तुम्हाला लांबून दाखवतो. हे आता ते रेपिस्टेशन आहे, लोकांना अशी शिक्षा दिली पाहिजे. हे बांधून मारतात ना, हे सेम तसं केलं पाहिजे. सेम कोण येईन का परत काय करायला. 1000 वेळा विचार कर. मी 2x वरून काढतो, तुम्हाला वाईड अँगल व्यू दाखवतो. फिरत बघा आपण आतमध्ये. तिकडे जाऊन येऊयात आपण सर. त्या जेलच्या आतमध्ये जाऊयात चला. हे काय सेलर रिपोर्ट PWD फिरूयात अजून बघूया. इथे मग काय ते आहे. अच्छा फासीघर. हे बघा इथं आहे फासीघर. 2x. हे बघा वाचायचं आहे. मी वाचलं आहे. मी पण वाचून घेतो आता, तुम्ही पण वाचा. हे बघा ज्याला हिंदीमध्ये पाहिजे त्याने हिंदीमध्ये, ज्याला इंग्लिशमध्ये पाहिजे त्याने इंग्लिशमध्ये. बघा रिफ्लेक्शन तर नाही ते ना. ठीक आहे. फासीघर बघूयात आपण कसं आहे फासीघर. पहिले 2x वरून काढू वाईड अँगल. गप गोप्रो असा तापलाय ना, ऊन एवढे ना काही काय सांगू तुम्हाला. हा चिकटकट. हे बघा म्हणजे इथं टांगायचे आणि खेळायचे डायरेक्ट राजकारण खाली. फाशीचे पण ते 3-3 लावलेत. बापरे बघूनच फाटते. नाही रशा नवीन येत वाटतं. सांगता नाही रशा पण तेव्हा जास्त असं काय सांगितलं नाही त्या लोकांनी. पण घुसवतात जेलच्या आतमध्ये. जाऊ का ह्याची कटकट. मी जेलच्या आतमध्ये आलो आहे बघा. भेंडी याच्यात राहील कसा माणूस आईला. हे बघ इथं फक्त एक खिडकी आहे बस, आणि इथं चटई नको. मी चाललो काय फाटली म्हणजे. हे रूम पण तसाच आहे सेम आहे रे. ते इथं कधी खड्डे दिले ते कशाला मला माहिती नाही. खतरनाक आहे पण. हे बघा कडी इथून आईची, म्हणजे इथून कडी लावली तर 1000 लागला. म्हणजे हे बघा ही नको. मी अडकायचं आतमध्ये. हा रे जर आतमध्ये अडकलो भेंडी दरवाजा कसा खोलणार. मी पण मेंटलच आहे. त्यांनी त्यासाठीच तर जेल बनवली आहे ना. हो कशी रूम आहेत. मी पण मूर्ख आहे एक नंबरचा. मी बोलते कडी लावतो आणि आतमध्ये जातो. सगळे तसेच आहे. पण ते काय ना ते मला माहिती नाही पडलं अजून. ते तिथं दिसतंय खाली ते काय माहिती नाही. No sir. I think top of. Yes. यो काका सीन काय झाला मी तुम्हाला दाखवलं. तिकीट आम्ही काढले. व्हॉट इज दॅट. त्याला हां हे बघा हे लाईटी आहेत ना. हे तर हे ना रात्री जेव्हा शो चालू होतो ना तेव्हा हे बघा पूर्ण लायटिंग सेटअप केला इथं. आणि या लाईटी पेटवतात. हे बघा हे समोरच प्रोजेक्टर आहे मोठा. काय सगळं आहे. मी फिरतो. काही इंटरेस्टिंग असेल तर मी दाखवतो. सगळ्या जेल सारख्याच आहेत. मी दाखवतो तुम्हाला काही इंटरेस्टिंग असेल तर. भेटूया आता पुढं चला. तर गाईज हे बघा सच्चिदानंद यांचं जेल आहे. या सेलमध्ये हे होते. आणि सेल बघा मित्रांनो. हे बघा जेल अशी होती पण आता तशी नाही मला तर वाटतं. कारण की अर्धं काम तुटलं आहे वाटतं. अशी वाटतं मला. कारण की एवढंच दिसलं. हे 2च दिसतात ते पुढचे. ते आहेत की नाही ते मला माहिती नाही. कृपया हात लावू नका इथं. मित्रांनो आपण झालो फिरलो जेल.
मी सगळं एक्सप्लोर करतोय. तर ती स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी कोठडी होती म्हणजे जेल सेल हे बघा ते तुटलेत. बापरे ऑक्सिडायझेशन झाले झालं ते बघा. हे पण सेम तसंच पण ह्याच्या आतमध्ये एवढं गार वाटतं ना आई शपथ. तुटलेत आहे हे बघा. मला दिसतात आहेत का माहीत नाही. हे बघा आय थिंक इथं विंडो होती हे बघा बंद केलं हे. इथं मला झोपवला ना झोपल मी मस्त गारगार आहे. ऊन एवढं आहे ना बाहेर बेकार. सेलमध्ये कबूतर बसले प्रत्येक सेलमध्ये तिथं खिडकीवर कबूतर बसलं. ती या साईडला नाही. बघू आपण अजून एक्सप्लोर करूया. त्या साईडला पण जायचं आहे. तर कुठं जेल आहे कुठं बंद आहे कुठं ओपन आहे माहिती नाही आपल्याला. बघूया कड्या बिड्या तुटल्या तिकडच्या. आणि इथे ठेवल्या असतील विचार करा तुम्ही कसे राहिले असतील ते. त्यांना पाणी पण 2 टाईमच भेटायचं फक्त. 2 टाईम पाणी प्यायचं दिवसातलं पाणी 2 टाईम प्यायचं फक्त. म्हणजे काय बोलले इन्कलाब जिंदाबाद वगैरे त्यांना टॉर्चर केलं जायचं म्हणजे तसं मारहाण करायचं वगैरे. त्यांच्या कष्टामुळं आपण आता असं फिरतोय. नाहीतर काय भरोसा आपण पण एक टाईम इथं झालो असतो म्हणजे कुठेतरी जेलमध्ये असतो. परमिशन घ्या हे करा ते करा त्यांच्याबद्दल आपल्याला तसंच करायला लागलं असतं. हे बघा हे डोक्याला लागायला पण हे लावलं आहे. बघूया ते स्वातंत्र्यवीर सावरकरांची जेल कुठे आहे. तिथं तर लिहिलेलं की फर्स्ट फ्लोअर म्हणून असं. हे बघा लोकांनी हे का सांगतात लोकांना हात नको लावा. हे बघा तोडून टाकले. ज्याने तोडला त्याला ह्याच्यात बांधून चाबुकाचे फटका द्यायला पाहिजे होते. अजून हेलिकॉप्टर चाललं आहे. इथून डायरेक्ट त्या जेलमध्ये जायचं. मला त्या जेलमध्ये नाही जायचं आहे. हे नाव आहे जेलर कोण कोण होता तेव्हा. महाराष्ट्र हे बघा काय पॉलिटिकल इंटरनॅशनल मार्गदर्शन इन द सेल्युलर जेल. हे बघा श्री विनायक दामोदर सावरकर आपले सावरकर. श्री गणेश आर्य बरोबर दामोदर सावरकर. श्री वामन अलीदास दाजी नारायण जोशी हे आपले महाराष्ट्रातले. हे बघा कोण कोण होतं जेलमध्ये ते. आय थिंक मला आपलं इंग्लिश खतरनाक आहे भाई साधं काम नाही. वरती बघूया थंडावा इतका आहे ना एवढा मस्त वाटतं एकदम मस्त. मी मग अशी गर्दी नव्हती मस्त शॉर्टकट काढून घेतलेत. आता इकडे जाऊ त्या काकाला विचारू. ही ही म्हणजे ह्या आणि ज्या कोठड्या आहेत ना जेल त्या मस्त मोठ्या आहेत. ही मोठी आहे ज्या खालची मोठी त्याच्या खालची मोठी आहे. तर इथून निघालो ना इथं बाटली 40 रुपये 30 रुपयाला भेटते पण 2 लिटरची डायरेक्ट. हे काय अंकल उधर लास्ट आहे ना वाटतं. लास्टमध्ये लास्टला जाऊया. इथं पाणी घ्यायला गेलो ना आपण तर पाणी 30 रुपयाला 2 लिटरची बॉटल. तर पाणी न घेता आपण कोक घेऊया 40 रुपयामध्ये. म्हणजे 30 रुपये जायचं मोठी बॉटल नाही 40 रुपयाचा छोटा कोक प्यायचा आहे. ठीक आहे रोज रोज नाही बाहेर आपण फिरायला. हॅलो कॅमेराला आहे गेला आपण वरचा. आपण चाललो गेलो होता वीर सावरकरांच्या कोठडी मारी. आणि हे बघा इथं यांनी लावून ठेवलंय. मी मला 2x मध्ये दाखवतो. हे बघा तर भैया घुसल्या आतमध्ये. भैया चाव करतो. लाईट वगैरे दिलं. त्यांना हे त्यांना वस्त्र होते ही कटोरी आणि त्यांचा फोटो असं होतं.
आणि इथं लावले सुद्धा हे बघा, तुम्हाला वाचायचं आहे तुम्ही वाचू शकतात. हे बघा आणि इथं लाईट शो आहे यांचा. स्वातंत्र्य दामोदर सावरकर. मित्रांनो आपण बघितली जेल ती सेल कशा राहत असतील एवढूशा ह्याच्यात. म्हणजे ब्रिटिशांनी आपल्याला किती हे केलं, पण ब्रिटिशांना गप करणारा एकच माणूस होता. ब्रिटिश पण त्याच्यासमोर झुकायचे. कोणत्या कमेंटमध्ये बोला तुम्ही, बघितलंच असतं आता सगळ्यांनी कोणासमोर ते इंग्रज झुकायचे. बाप एकच होता, अख्ख्या जगाचा बाप येतो. पण ते महाराज गेल्यानंतर हे सगळं झालं आहे ना, त्याला आपण काय करू नाही शकत. यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य भेटलं आहे. चुकीचं मी काय बोलत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, माझं काय चुकलं असेल तर. XYZ आय थिंक ही जेल अंडरग्राऊंड पण आहे. म्हणजे तिला AC युनिट ठेवलं आहे, तो तिथं बाहेर ठेवला आहे, वायर वगैरे गेला नाही आहे. तो बेकार घरी बेकार. ते एवढे वर्ष राहिले आणि मी आता आलो आहे थोडा वेळ आधी. मी बोललो याच्या आतमध्ये मला झोपवलं तुम्ही झोपल नाही. आता वेगळी वाईब येते इथे, बेकार वाटतं, डेंजर. फाटायला लागले माझ्या आता. रात्री तुम्ही चालू ना काम 25. आता इथून आपण जाऊयात. हे बघा इथं पण काय ते आहे, दाखवतो मी तुम्हाला. अच्छा टेरेस जायला, वाव इथं एकदम भारी हवा येते. नाही वाटतं तिकडे पोर्ट आहे, पोर्टला जाऊयात नंतर आपण. हे भाई जे शहरीची नावं आहे बंगाल, तेच आहे बंगाल वगैरे. मदर्स युनिट ऑफ प्रोवाइड यूनाइटेड प्रोवाइड पंजाब, दिल्ली, बिहार. कोटड़ी इधर से सीधा जाओ ना. आगे? नहीं अभी इधर से आए ना आप, ये ब्रिज ये सीधा क्रॉस करो, सीधा जाओ, एकदम लास्ट में है. ऊपर सीढ़ियाँ चढ़. नहीं नहीं सीधा सीधा, ये सीढ़ियाँ नहीं, सीधा लास्ट में, एकदम लास्ट में ऐसा सिम सामने लिखा आहे. तर आंटीला त्यांना आपण सांगितलं, औषधांना पाहिजे होतं की कुठे काय आहे. त्यांना बोला इथून सरळ जा. आपण कुठून आलतो, असं आपण इकडून आलतो आणि हे बंद आहे. आजची जे कन्फ्यूज झालं मी. आपण इथून निघत खाली. आणि आता त्या साईडच्या जेलमध्ये जाऊयात. गाईज सगळीकडे सेम नाही आहे. तिकडं अख्ख्या लाल भिंती होत्या आणि इकडं इथं अख्ख्या वाईट भिंती आहेत. विषय काय बघू आहेत तिथं काय विषय. पण हा तिथं सगळ्या वेगळ्या होत्या आजची ऐक. आणि इथं सगळ्या व्हाईट कलरमध्ये बघा, व्हाईट. इथं काय सीन असेल. यांनी लाईट शो एवढा बादशा केला ना, बादशा एवढा लाईट शो बघितला ना तुम्ही. एक मिनिट, हे बघा गणपती बाप्पा, शंकर भगवान, सरस्वती माय, हनुमान देव, श्रीकृष्ण, रावण. आई ग, हे माहीत नाही कोणी केलंय, किती भारी केलंय. पण एक ना काय जय श्रीराम. इथं म्हणजे हे आता केले मला वाटतं, कारण हे तेव्हाचं नाही आहे. शपथ जस्ट आलेलं म्हटलं हे काय दिसलं. आणि मी मगाशी कॉफी आहे काय
मग अशी कॉफी घेतलेली, कॉफीने माझी जीभ भाजली. मी थकलोय काय चालून चालून थकलोय, अक्षरशः थकलो. मला अशी झोप चालली ना आता. एक तर सकाळी इकडं 5 वाजता होते, सकाळ 5 वाजता होते. तुम्हाला माहिती आहे तर सूर्य उजवतो 5 वाजता, डोळ्यावर येतो डायरेक्ट. हे घाणेडे कुठून येतं मला समजत नाही बघा. आपण हे उचलून बाटले टाकू करायचे डब्यात. ही घाणेड्या लोकांना नाही पाहिजे ते अशी घाण करतात. चांगल्या चांगल्या जागेवर घाण करतात. व्हॉट इज दिस? काय माहिती काय इथं असं का केलंय. पण हिच्या सेलमध्ये बघा अख्खं असं खरड खरड झालंय. मीठ आलंय का उरशी लागली तर माहिती नाही मला. सो निघूयात आपण इथून आता. लय गरम व्हायला लागले. किती वाजले? 1ला आलतो. 1 तास होईल आता गाईस. अहो फिरतोय, कंटिन्यू ब्लॉगिंग चालली, कंटिन्यू आरजोड ब्लॉगिंग. ती सेल तुटले बघा, इथून काही पळून गेला असेल कोणता तरी. पण ती भिंत एवढी उंच आहे, 8 फुटाची, 10 फुटाची असून आरामात 10-12 फूट. ती चढता चढता नाके न यायचे. हे बघा, हे आता केलंय. मला वाटलं तेव्हाच्या काळाचं आहे, काळाचं आहे. माझ्या तोतली वाढायला लागली. काय भेटायचा पुढे कचरा मी टाकतो. ही कुठल्या मादर कोंबड्यानी बॉटल टाकली असणार चांगल्या जागेवर, ती आपण फेकूयात. गाईज आपण आता ही डस्टबिनमध्ये टाकू बॉटल. लोक घाण करून जातात. बघू इकडं अजून काय काय आहे. हे तर झालं आपलं एक्सप्लोअर सगळं. हे आतमध्ये पण एक्सप्लोअर केलं, बघून आलो. आय थिंक हे वेगळं आहे. बघूयात एकदा परत काय आहे ते. हां हे वेगळं आहे. गॅलरी ऑफ अंदमान ओल्ड डेज इन ओल्ड डेज. तुम्ही पण बघा. हे बघा. वायपर जेल. वायपर द्वीप ओल्ड जेल असं होतं आहे बघा. 0.1 दाखवा तुम्हाला. हे बघा, आयलँड असा होता. हे का वीडियो में जकड़े चेन गैंग के बंदे शॉपिंग चेन. कैदी जमानत की निगरानी में चेन गैंग से बंदे लकड़ी की लट खींचकर काटने के लिए ले जाते हुए. म्हणजे यांना चैनीने बांधले सगळ्यांना. हे बघा यांच्या पायात चैनी वगैरे. यांना हे करायला घेऊन गेले ते, म्हणजे लाकूड विकू कापायला. आलंटा पॉइंट से रॉसी द्वीप का दृश्य. ऐसे महाराजा जहाज लंगर डाले हुए. अच्छा हो, एसी लावली यांनी. नशीब लवकर आठवलं. हे बघा, रॉसी द्वीप पर बंदियों के में खाना बंटने का दृश्य. ठीक बाई तरफ रॉसी और घर नज़र आ रहा है. ठीक रसोई घर. सॉरी, आय एम रिअली सॉरी गाईज. आपलं हे बघा, हा रसोई घर आहे आणि हे लोकांना जेवायला वाटतात, म्हणजे कैदी लोकांना. रॉसी द्वीप स्थित बाजार का दृश्य. सब्जी विक्रेता आणि हे रॉसी द्वीपचं आहे. हा रॉसी द्वीपचं आहे. नंतर रॉसी द्वीप पर गव्हर्नर हाऊस. नंतर रॉसी द्वीप पर गव्हर्नर हाऊस. सेम सेम.
गव्हर्नमेंट बरोबर. हे बघा ब्रिटिश बँक. हे बघा तुम्ही वाचा काय, मी शॉर्ट शूट करतो. हे जुने म्हणजे जे आठवणी आहेत, वाचा तुम्ही. तेव्हाचे फोटो आहेत, तेव्हाचे बघा. आणि तेव्हाचे तिथं खोटे नाही आहेत. वा काय पेंटिंग आहे हे बघा. चीफ कमिश्नर रॉस द्वीप पहुंचते हुए. रॉस हे द्वीप पर ब्रिटिश नागरिक. हे बघा कसे गोरे लोक. घंटा हे बघा विजय स्मारक. तुम्ही सगळं बघा रे, सगळं बघा. वाचा वाटलं स्टॉप करा, मी तिथं थांबवल. ही हायस्कूल आहे. हे बघा बस्ती कशी होती तेव्हाची तिकडं. आणि निर्बंध पूल, हा पूल आहे कोणता तरी. ऐक हे असं आहे. घाट आहे. वाईवरती गार्डन बघा. आता ब्रिटिश अधिकारी. ओके हे बघा हे सिगोरी लोक बोल बघा तुम्ही. बंबारी चालते बघा. आणि हा लॉर्ड वर्ल्ड क्षत्रिय चषक मी करते हुए. चला काय झालं इन्फेक्शन पण निघतात इथून. हो आतमध्ये गारगार वाटत होतं. तर काय इथून निघवायचं होतं आपण. एकदाला फोन करूयात भाऊ काय बोलतो. तर मी थकलो आता, जाम बेकार थकलो. धोपाली मला आता बेकार. तर भेटत आता डायरेक्ट गोप्रो पुढं घेऊनच. मला एकदा अँगल वाईड करू दे. ही बघा ही जेल. आपण तिकडे खाली होतो. मी तिथून परत एवढं चढून मगाशी इथे येऊन गेलो मी. आणि हे आय थिंक लाईट हाऊस आहे. दिसलं तर नंतर मी बघतो. आणि हा व्ह्यू बघा. हे बघा तिथं रोसी आयलंड आहे समोर. झूम करून दाखवतो मी तुम्हाला. हे बघा अख्ख्या आयलंडच आहे तिकडं सगळीकडं. तिकडून पण दाखवतो मी तुम्हाला. हे बघा ती बघा बोट निघाली. तिथं असेल इथं तो जेलर असं लक्षात ठेवा. मेन असं वरती घंटा वाजवायचे ना, टाण टाण ते येतच. ती बोट बघा काय भारी चालली. आणि काय वातावरण बघा. निघूया तिथून आपण. भूक लागली जाम. पुढे जाऊयात. हा दुसरा स्टेज आहे इथला. हा बघा सेम तसंच सेम. हे बघा तो बीच बघा. जेलच्या बाजूला लाईट हाऊस.
सुभाषचंद्र बोस यांनी ते हे केलं मध्ये लाल किल्ला. आणि हे बघा तेव्हाची जेल वगैरे हे तेव्हाचे फोटो आहेत. हे बघा शेवटके घेऊन जायचे, इंग्रज मारायचे आणि हे काहीतरी करायचे, पाजायचं, मला माहीत नाही ते. हे काहीतरी लिहिलं आहे, स्वातंत्र्य आंदोलन अंदमान. हे बघा हे इथले आदिवासी लोक आहेत, त्यांच्यावर पण हमला केला होता इंग्रजांनी. मी ट्विस्ट करून दाखवतो, तुम्ही वाचा. बघा तेव्हाचं हे बघा ते तेल गाड्याचं ते. आणि हे बुक्स म्युझियम टाईप आहे पूर्ण. हे बघा